Hello friends, in this session we are going to learn about a very interesting story, The Fall of Troy, Part 1. The Iliad is the story of Elam or Troy. इलियड ही इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे. What is Troy? A rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. म्हणजे आशिया मायनरमध्ये इजियनपासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्राजवळ, म्हणजे त्याला सामुद्रधुनी असं म्हटलं जातं, ट्रॉय हे एक समृद्ध शहर होतं. ट्रॉय इज अ रिच ट्रेडिंग सिटी. एक समृद्ध व्यापारी शहर. कुठे होतं ते? इन एशिया मायनर नियर द नॅरो सी. नॅरो म्हणजे अरुंद असा समुद्र, त्याला सामुद्रधुनी असं म्हणतात. दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. इजियनपासून ब्लॅक सीपर्यंत त्यामधल्या भागामध्ये हे ट्रॉय नावाचं शहर होतं. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. म्हणजे काय? व्यापार आणि शेती. कॉमर्स म्हणजे व्यापार आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. या दोन्हींसाठी हे उत्तम प्रकारे वसलेलं, सिच्युएटेड म्हणजे वसलेलं, ते एक नगर होतं, शहर होतं. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी. आणि त्या शहराच्या समोरच एक समुद्र होता. ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. माल आणि धान्य वाहून नेणारी जहाजं, ट्रॉयची जी जहाजं होती, ज्या समुद्रातून जातात, तो समुद्र या शहरासमोर आहे. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इदा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. ॲट द बॅक, आणि त्या शहराच्या पाठीमागे काय होतं मग? ॲट द बॅक म्हणजे मागील बाजूला माउंट इडाचे उंच शिखर आहे आणि या पर्वतातून अनेक नद्या आणि झरे वाहतात. ॲट द बॅक रोज, राईटचं पास्ट टेन्स रोज आहे. द हाय पीक, एक उंच शिखर आहे. अँड व्हॉट वॉज द नेम ऑफ दॅट पीक? माउंट इडा. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आणि त्याच्यावरून अनेक रिव्हर्स आणि स्ट्रीम्स त्या वाहत होत्या. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज वाईल शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. ती समृद्ध शहर होतं ते आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. ती व्हॅलीज होत्या, त्या दऱ्याखोऱ्या होत्या ना, अमॉंग द हिल्स, त्या हिल्सच्या मधल्या भागामध्ये, टेकड्यांच्या मध्ये ज्या दऱ्या होत्या, त्या दऱ्यांमध्ये दे वेल वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. त्याच्यामध्ये पाण्याची भरपूर प्रमाणात पाणी होतं. त्या फर्टाईल होत्या म्हणजे सुपीक होत्या. विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स. काय वाढायचं बरं तिथे? कॉर्न म्हणजे काय? धान्याची पिकं घेतली जायची. अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज. आणि जे म्हणजे मैदान होतं, त्या मैदानावर गवत असायचं आणि तिथे कॅटल म्हणजे जे जनावरं असायची ती चरायची. अँड शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. आणि ज्या मेंढ्या असायच्या तर त्या टेकड्यांच्या उतारांवर तिथे त्या चरायच्या. टेकड्यांमधील दऱ्यांतून भरपूर पाणी आहे आणि त्या सुपीक आहेत. सुपीक जमिनीतून धान्याचं पीक निघत असे आणि कुरणातील सकस गवतावर गुरे पोसली जात, तर टेकड्यांच्या उतारावर मेंढ्या चारल्या जात. राऊंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. राऊंड देअर सिटी म्हणजे त्यांच्या शहराच्या सभोवती द ट्रोजन्स हॅड बिल्ट. हॅड बिल्ट कोणता टेन्स झाला बरं? हॅड आणि बिल्ट. हॅड हे परफेक्ट पास्टमध्ये येतं. हॅड आणि बिल्ट हे बिल्ड या शब्दाचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे, म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स आहे. हा कोणता आहे? राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट.
व्हॉट दे हॅड बिल्ड, काय बरं बांधलं होतं त्यांनी? अ स्ट्रॉंग वॉल. काय बांधली होती? एक स्ट्रॉंग अशी वॉल बांधली होती, एक मजबूत भिंत बांधली होती. का बरं बांधली असेल ती? सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. जेणेकरून शहराकडून त्यांना कोणताही शत्रू त्यांच्यावर अटॅक करणार नाही. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट द पीपल कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. की लोक त्याच्यावर उभे राहू शकत होते, बसू शकत होते, चालू शकत होते. आता इथे एक गोष्ट बघा, लक्षात ठेवा तुम्ही. द वॉल वॉज सो ब्रॉड. वॉल कशी होती? वॉज म्हणजे होती, सिम्पल पास्टचं वाक्य आहे. दॅट पीपल कुड, की जेणेकरून लोक कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. कुड स्टँड म्हणजे काय? तिथे उभं राहू शकत होती. कुड सीट अँड कुड वॉक ऑन इट म्हणजे त्याच्यावर बसू शकत होती, चालू शकत होती. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सी शोअर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. आणि द ग्रेट गेट्स, आणि त्याचे महान असे दरवाजे होते. स्टूड ओपन, ते उघडायचे. अँड पीपल कुड गो म्हणजे जाऊ शकत होते. टू द सी शोअर आउटसाइड, बाहेरील बाजूला असणाऱ्या सी शोअरकडे म्हणजे समुद्र किनाऱ्याकडे जाऊ शकत होते. अँड कम इन ॲज दे प्लीज्ड, आणि येऊ पण शकत होते जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा. बट इन टाईम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. युद्धाच्या वेळेस मात्र द गेट्स वुड बी क्लोज्ड. काय करायचे? ते दरवाजे काय करायचे? बंद केले जायचे. कोणाकडून बरं? त्यांच्या सैनिकांकडून. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस, क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. आणि मग जेव्हा गेट बंद केले जायचे तेव्हा मात्र हे शहर जे होतं, इट वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. किल्ल्याप्रमाणे ते वाटायचं, सर्व हल्ल्यांपासून सुरक्षित. प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट, ती बाजूच्या भिंती असायच्या त्याच्याने ते संरक्षण केलं जायचं त्याचं. ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड, आणि मागच्या बाजूला काय होत्या? टेकड्या होत्या, त्याच्यामुळे तिकडनं पण शत्रू येण्याचे चान्सेस नव्हते. Thus, Troy was a strong city, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldiers. Thus म्हणजे अशा प्रकारे ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. आता नुसतं एवढंच वाक्य जर घेतलं तुम्ही, ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी, याचं ॲडक्वेशन टॅग काय येईल बरं? एवढ्याच वाक्याच्या पार्टचा, ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. याला क्वेश्चन टॅग जर आपण लावायचं झाला, वॉज आहे ते याच्यातलं वर्ब आहे, म्हणून आपण काय घेऊया? टॅग जेव्हा वाक्य पॉझिटिव्ह असतं टॅग निगेटिव्ह येतो. वॉजंट इट, काही वॉजंट इट, आणि ॲट लास्ट क्वेश्चन मार्क. म्हणजे दिलेलं वाक्य जसलं तसं लिहायचं असतं, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा, त्या वाक्यातलं क्रियापद बघायचं, त्या क्रियापदाला अनुसरून आपल्याला त्या काळातलं टू बीचं रूप घ्यायचं. जर वाक्य सकारात्मक असेल तर टॅग नकारार्थी येतो. म्हणजे वॉज असेल तर तिकडे काय होईल? वॉजंट होईल. इज असेल तर इजंट होईल, बरोबर ना? तर मग आता इथे वॉज आहे म्हणून तिकडे काय झालं? वॉजंट आणि इट. सिटीच्या ऐवजी आपण इट घेतला आणि शेवटी कोणतं चिन्ह? प्रश्नचिन्ह. याला बोलतो आपण ॲड अ क्वेश्चन टॅग. पुढील याच्यामध्ये आपल्याला अधिक उदाहरणं त्याची पाहता येतील, पण जस्ट इंट्रोडक्टरी म्हणून हे इथे एक्झाम्पल सांगतोय. द ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी, स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स सोल्जर्स, ब्रेव सोल्जर्स. वॉज स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय, किंवा ट्रॉय वॉज प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स.
ट्रॉय वॉज स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. या सेंटेन्समध्ये पॅसिव्हचं कन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळतं. पॅसिव्ह व्हॉइस, वॉज प्रोटेक्टेड अँड वॉज डिफेंडेड. भिंतींमुळं त्याचं भक्कमपणे संरक्षित किंवा सुरक्षित होत्या आणि शहरातील शूर सैनिकांमुळे त्या संरक्षित केल्या जायच्या. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स बिकॉज पॅरिस, अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, हॅड परsuaded हेलन, wife of a Greek king Menelaus, to elope with him. He had brought her to Troy. बघा काय झालं. पण मात्र ग्रीसमधील, परंतु ग्रीसचे सर्व राजे आणि योद्धे यांनी ट्रोजन विरुद्ध युद्ध पुकारलं. ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ द ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. त्यांनी हॅड डिक्लेअर्ड म्हणजे काय? डिक्लेअर्ड म्हणजे जाहीर केलं होतं, घोषित केलं होतं, पुकारलं होतं. काय बरं? हॅड डिक्लेअर्ड कोणता टेन्स येईल? परफेक्ट पास्ट टेन्स. हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. व्हॉट वॉज द रिझन ऑफ डिक्लेअरिंग वॉर अगेन्स्ट देम? Because they had declared the war against the Trojans because Paris, who was Paris? A prince of Troy. Paris, त्या प्रिन्स म्हणजे ट्रॉयचा राजपुत्र, काय नाव होतं त्याचं? पॅरिस. हॅड परsuaded हेलन, त्याने हेलनचं म्हणजे तिचं मतपरिवर्तन केलं. परsuaded म्हणजे काय? तिला फूस लावली होती. And who was Helen? Helen was wife of a Greek king Menelaus. त्या मेनेलसची पत्नी होती ती. ग्रीकचा राजा मेनेलस याची पत्नी. तिला कोणी फूस लावली होती? टू एलोप विथ हिम म्हणजे पळून नेण्याबाबत, पळून जाण्यासाठी फूस लावली होती तिला आणि तिला ट्रॉयला आणलं होतं. आता ग्रीसच्या राजाची राणी कोणी पळवून आणली? ट्रॉयचा राजपुत्र पॅरिसने. मग म्हणून काय केलं? कोणी? ग्रीकच्या सर्व राजांनी मिळून कोणाविरुद्ध युद्ध पुकारलं? ट्रॉय विरुद्ध युद्ध पुकारलं. कळतं एवढं? युद्धाचं तात्कालिक कारण. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. तो तिला कुठे घेऊन आला? ट्रॉयला घेऊन आला. ब्रॉट, हॅड ब्रॉट, पुन्हा टेन्स बघा याच्यातला वाक्यातला. हॅड ब्रॉट, ब्रिंगचं पास्ट टेन्स ब्रॉट, आणि हे इथे कोणतं रूप आलं त्याचं? पास्ट पार्टिसिपल रूप. हॅड ब्रॉट टेन्स कोणता? ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. हॅड ब्रॉट टेन्स परफेक्ट पास्ट टेन्स. दिसतंय? या चार्टमध्ये दिसत असेल तुम्हाला. The Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. आता ग्रीक्स, they wanted to take revenge. त्यांना काय घ्यायचा होता बरं? रिव्हेंज घ्यायचा होता. म्हणजे काय? बदला घ्यायचा होता. कोणावर? आता इथे अंडरलाईन करा बरं इन्फिनेटिव्ह फॉर्मला. कोणता इन्फिनेटिव्ह आहे याच्यामध्ये? टू लागलेला शब्द असतो वर्ब, तो इन्फिनेटिव्ह रूप असतं, मूळ रूपात येतं ते. कोणतं आहे? टू टेक. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनेलस. मेनेलसबद्दल जे काही चुकीचे वागले होते त्याचा त्यांना बदला घ्यायचा होता. दे सेल टू ट्रॉय अँड लेड सेज टू द सिटी. ते कुठे आले? दे सेल टू ट्रॉय म्हणजे ते जहाजातून ट्रॉयला आले आणि त्यांनी काय केलं? दे लेड सेज टू द सिटी. त्या शहराला त्यांनी काय टाकला? वेढा दिला. त्या शहराला वेढा घातला त्यांनी. दे सेल टू ट्रॉय अँड लेड सेज टू द ट्रॉय.
द ट्रोजन्स टू फॉट हार्ड. ट्रोजन्स देखील दे फॉट हार्ड. फॉट म्हणजे काय? फाईटचं पास्ट टेन्स फॉट. द ट्रोजन्स ऑल्सो दे फॉट हार्ड. खूप ते चांगले लढले. अँड द सेज कंटिन्यूड फॉर 10 long years. How many years did the siege continue? For 10 long years.